इकडे बसा मारुतीच्या समोर बसा. काय म्हणणं आहे तुमचं या सगळ्या गोष्टी? इकडं सरकडे गावात हो आणि सगळे माणसं गावकडे फरक नको सांगतो. आता ही जी घटना घडली आत्ताची संपूर्ण माझीच माणसं गावाकडे ही जी घटना घडली ती पूर्णपणे मला आठवलं होतं कोणी वरिष्ठ लोक. आता त्यांचे नाव सांगा, वरिष्ठाचं नाव सांगा. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं रिपोर्टिंग तुमचं पहिल्या वरिष्ठाकडे जातं. बरोबर. तो वरिष्ठ बसतो त्र्यंबक विद्या मंदिरला. त्याचं नाव आहे देवरे, सुनील देवरे. सुनील देवरे. हा, त्यालाच तुम्ही पैसे नेऊन देत होते त्याच्याकडे यंत्र्यावर. सुनील देवरेंचे इमिजिएट बॉस कोण आहे? जसं तुम्ही रिपोर्टिंग करत होते देवरेंना, सुनील देवरेंना, सुनील देवरेंचे इमिजिएट बॉस कोण आहे? सुनील देवरे जेव्हा पोस्ट मास्टर आहे बरोबर. हा, ते कोणाला रिपोर्टिंग करतात? वरिष्ठ लोकांना, जीपीओला. काय नाव त्यांचं? त्यांच्या वरिष्ठ लोकांचं मला पूर्णपणे नाव, कारण ते अकाउंट ऑफिसर आहे. कोण? सुनील देवरे सर, पोस्ट मास्टर आहे बरोबर. आता काय झालं माहिती सर, इथं पोस्ट मास्टर असल्यामुळे या लोकांनी सगळ्यांनी माझ्याकडे पैसे दिले. तुम्ही कंत्राटी आहात का परमनंट आहात? परमनंट आहात सर. परमनंट आहे तुम्ही? मला 13 वर्ष झाले सर इथे. आणि सर्वात महत्त्वाचं तुमचा पगार काय? आता 39,000 बाहेर सर मला. बरं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं, आता हे जे लोक आहेत सर्वांनी, मी पोस्ट मास्टर इथं असल्यामुळे माझ्या विश्वासावरती सर्वांनी माझ्याकडे पैसे आणून दिले. आता हे सर्वांना विचारा, मी प्रत्येकाला सांगितलेले, मी एकालाही सांगितलं असं बोललो नाही की मला पैसे भेटले नाही. प्रत्येकाला सांगते की तुम्ही मला पैसे दिले, जबाबदार कोण आहे? मीच आहे. जर स्वतः जर तुम्ही मला पैसे देताय, जबाबदार पूर्णपणे मी राहणार आहे. परंतु इथून मी जे पैसे फॉरवर्ड करतोय त्या लोकांनी पुस्तक कसे बनवून दिले, काय केले, आता ही पूर्णपणे चौकशी चालू. आता हिच्यामध्ये काय झालंय, मरण माझं असं झालंय, मी गावातला असल्यामुळे तिकडे बस रे. बरं का सर, मी गावातला असल्यामुळे याच लोकांनी माझ्याकडे पैसे दिले, पूर्णपणे जबाबदार कोणी? मीच राहणार आहे. परंतु याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी मला आठवले, आता ती चौकशी सर्व लोकांना माहिती चालली आहे. सांगितलं पहिली गोष्ट म्हणजे सुनील देवरे सरांचं नाव घेतलं मी. आता वरिष्ठ लोक जे आहेत जी चौकशी चालू आहे, आता या चौकशी दरम्यानमध्ये कोणी कोणी हे उद्योग केले ते सर्व बाहेर पडणार आहे. आता मी ह्या लोकांकडनं पैसे घेतले सुरुवातीला, सर्व जबाबदार मला द्यायला. आता मागे गेल्या महिन्यात तुम्हाला काय वाटतं? आता समजा आता या बैठकीमध्ये असं ठरलं जितेंद्र भावेंनी हा लफडं सोडवायचं आणि जितेंद्र भावेला त्याची फी म्हणून 10,000 रुपये द्यायचे ठरले. तुम्ही सगळ्यांनी मिळून 10,000 रुपये गोळा केले आणि मला दिले आणि सांगितलं हा प्रश्न सोडवा. आता ते 10,000 मला मिळाल्याच्या नंतर तुमचं काम करून देण्याची जबाबदारी कोणाची हो? माझी आहे ना. मग मी ते करू नाही शकलो तर तुम्ही दोष कोणाला देणार? संपला विषय. आम्ही आणि तुम्ही कंत्राटी नाहीये. सगळ्यात मुख्य कंत्राटी असते तर आमची थोडीशी केस कच्ची राहिली असते, पण तुम्ही परमनंट पोस्ट खात्याचे केंद्र सरकारचे कर्मचारी आहात. आणि माझे हे जे सगळे भारतीय बांधव आहेत ना, या बिचाऱ्यांनी आशेची काही तुमची सख्खी आत्या आहे बरोबर, सख्खी बहीण आहे, ती बिचारी काष्टी पातळावर आहे बरोबर, ती शेत मजूर आहे, तरी तिने 35,000 रुपये ना तुम्हाला नाही दिले, पोस्ट ऑफिसला दिले. ही सुशिक्षित बाई आहे, ही सुशिक्षित मुलगी आहे. या सगळ्यांनी यांनी पण पैसे दिलेत ना. हे सगळे सुशिक्षित लोक आहेत. जगामध्ये सर्वत्र, जगामध्ये नाही म्हणत देशामध्ये सर्वत्र पोस्ट सोडून आणि नॅशनलाइज बँका सोडून प्रत्येकाची इन्व्हेस्टमेंट इतर ठिकाणी केलेली कायम बुडत आलेली. आणि एवढ्या ह्याच्या 2024 मध्ये सुद्धा सगळ्यात जास्त विश्वासपात्र खातं ठेवींच्या बाबतीमध्ये आजही पोहोचत. त्यामुळे हे सगळे लोक हुशार होते बिचारे. या सगळ्यांनी सुरक्षितता पाहिली. आपल्याच गावातलं पोरग पाहिलं, आपल्याच गावातलं आपल्या समोर मोठं झालेलं पोरग पाहिलं, जे परमनंट आहे पोस्ट खात्यात. आणि पोस्ट खात्यातला परमनंट माणूस कधीच कोणाला धोका देणार नाही, असा आजपर्यंतचा पोस्टाचा लौकिक आहे बरोबर.
म्हणून त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती, लक्षात घ्या. त्यामुळे जरी जबाबदारी तुमची आहे असं जरी म्हणता तरी पण तुम्ही काय करताय, जबाबदारी माझी आहे. पण सुनील देवरेकडे मी देऊन टाकलं, आता वरिष्ठांची जबाबदारी. हे का खोटं आहे तुम्हाला सांगतो. तुमची जी टपरी आहे ना पोस्ट खात्याची ऑफिस म्हणून वापरत असलेली, तिथं सगळ्यात पहिल्यांदा आईने तुम्हाला 35,000 दिले ना, तर तुमच्याकडे ती आडवी पट्टी असलेली पावती पुस्तक राहतं. त्याला तुम्ही ना पट्टी लावून फाडता, बरोबर का. त्याच्यावर लिहिता 35,000 रुपये मला मिळाले, त्याची काउंटर तुमच्याकडे राहते आणि पावती तुम्ही आईला देता, बरोबर आहे. त्याच्याच बरोबरीने पोस्टाचं पासबुक राहतं, त्याच्यावर पण तुम्ही एंट्री करता. आणि तो पोस्टाचा तो लोखंडी तो ठोक्या राहतो ना, हा तो ठपकन मारता गोलवाला, आणि मगच त्या आईचा पूर्ण व्यवहार होतो. त्यामुळे जबाबदारी तुमची होती, तुम्ही हे कधीच केलं नाही, बरोबर आहे का. आता कसा देवरी याच्यात येतो सांगा. आज आम्ही तुम्हाला आमच्याच गावामध्ये, आमच्याच पोस्टाच्या कार्यालयामध्ये, आमच्याच माणसांनी आमच्याच माणसाला आमचेच पैसे दिले, आणि त्याचा जो काही खंबरखूट व्यवहार पाहिजे होता ना, खोटा बळकट करून, तर तो खोटा बळकट झाला नाही. त्यामुळे आम्हाला काही दुसऱ्यांवर दोष द्यायला आत्ता जागा नाही. त्याचं कारण असं आहे की याच गावामध्ये हा व्यवहार पूर्ण व्हायला पाहिजे होता. त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या नजरेत सर्वप्रथम दोषी तुम्ही, प्रथमदर्शी नाही शेवटच्या दर्शीपर्यंत तुम्हीच. आणि आम्हाला याचा आनंद आहे किंवा कौतुक आहे मला स्वतःला की तुम्ही माझ्या समोर आले. जनरली भावेच्या समोर लवकर कोणी येत, तुम्ही आले, चांगली गोष्ट आहे. आता तुम्ही मला आहे ना दुश्मन न मानता मला मित्र माना. माना नाही, मित्रच आहे मी तुमचा. तुम्हाला जर आता हा प्रश्न सोडवायचा असेल ना, तर या जगात 1+1=2 होतात. पण जर मला तुम्ही सोबत घेतलं तर 1+1 11 होतील, तुम्हाला सांगतो. आणि आज तुमची माझी जी मुलाखत दिसती ना सगळ्या जगाला, त्याच्यातनं तुमचा प्रश्न ताबडतोबीनं सुटायला मदत होईल. जे जे वरिष्ठ याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असं तुम्हाला वाटतं, माझा तर काही विश्वास नाही भाऊ. मी स्पष्ट तुमच्या सगळ्यांच्या एकच सांगतो, कारण कार्यक्रम इथंच झाला. यांनी काही वरिष्ठांना पैसे दिलेले नाही. वरिष्ठांना पैसे द्यायला काय लागतं माहिती का, ही जी पावती आजीला फाडून दिली असती ना, त्याचं पुस्तक आहे ना फक्त काउंटर शिल्लक राहते, आणि त्या काउंटरची टोटल होते. त्याचं कॅशबुक तयार होतं, त्या कॅशबुकची टोटल होते. त्याच्यावरही तो लोखंडी शिक्का गोल मारला जातो की आज दिवसभरामध्ये माझ्याकडे 42,000 रुपये जमले, आणि आता मी ते देवरे बाबाला द्यायला चाललो. देवरे बाबाला एकदा दिले का देवरे बाबा सुद्धा यांना आहे ना त्याच्या इथल्या आडव्या पावती पुस्तकावर पावती देतो, तुझे 48,000 आले. आणि ती पावती यांच्याकडे आली की 48,000 देवरेला मिळाले. असा व्यवहार असतो. देवरेच्या कॅशबुकला जातं, काय लिहिलं, तिवडे ना, काय नाव, योगेश तिवडेंनी मला पोस्ट मास्तर कुठला, पिंपळगाव खाम, 48,000 आले. असा प्रकार असतो सगळा. तर आपण त्याची उकल करू, तुम्ही माझी मदत द्या. सगळ्यांना एकच सांगतो, या माणसाला आपण मदत केली पाहिजे याच्यात बाहेर निघण्यासाठी. जर तुम्ही प्रामाणिक असाल, तुम्हाला मी सगळी मदत करेल. आतापर्यंत कोणता माईचा लाल नाही पोस्टातला जो माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही, त्यांना द्यावंच लागेल उत्तर. आणि तुम्ही जर सगळे ऐकणार का माझं मी सांगेल तसं, मरेपर्यंत उपाशी राहाल का? अरे मरेपर्यंत उपाशी राहाल का? नाही राहणार. आणि मग कसं काय तुमचं कोण ऐकल? तुम्हाला मरेपर्यंत उपास करावा लागेल. बघ बरं, ऐका थांबा. हे बघा, उपोषणाचे मार्ग आपल्याला अवलंबावे लागतील. ते आम्ही अवलंबू. आमच्यावर तुम्ही उपोषणाला बसायचं. जर तुम्ही खरे असाल तर, खोटे असाल तर मांडवाच्या मागे जाऊन वडापाव खाऊन घ्याल तुम्ही. तर तुम्हाला प्रॉपर काम करावं लागेल माझ्याबरोबर. उच्च पदस्थ असा कोणता माईचा लाल नाहीये जो आपल्या पुढे टिकल, किती मोठा राव. आता आमचं मत असं नाहीच आहे की ते दुसऱ्याकडे पैसे. मी तुम्हाला खूप मनापासून सांगतो, काय घडलं काय नाही हे जर तुम्ही प्रामाणिकपणे मला जर सांगितलं ना, हा कितीही गाठींचा गुंता असो, 100% सांगतो सोडवी. फक्त तुमचं मन शुद्ध पाहिजे. माझं मन शुद्ध आहे, याच्यातला कोणी माझा नातेवाईक नाही, मी कोणालाच ओळखत नाही. कोणी ओळखतं का मला? फक्त सोशल मीडियावर तुम्ही मला पाहिलेले.
पण मी कुठल्या मातीचा, कुठल्या जातीचा, कुठल्या पातीचा, कुठल्या गावचा कोणाला माहिती का? मी फक्त पाहिलं भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, हे सगळे जण अडकले. नाही तर मी कुठल्याही प्रश्नात हात घातला ना, सगळ्यात पहिले त्या चुकलेल्यांना लय झोडत राहतो. पण हे सगळे लोक इतके भारी आहे ना, पोस्टामध्ये पैसे टाकले आणि म्हणून हे नाव तोडले नाही गेले, पण त्याच्या पुढे तोडलेच गेले नंतर लगेच पुढच्या स्टेपला. कारण यांनी तुमच्याकडनं आहे ना ती पावतीच घेतली नाही, यांनी तुमच्याकडनं पासबुक लगेच भरून घेतलंच. जरी ती टपरी होती पोस्टाची, तरी त्या टपरीमध्ये हा माणूस 5-5, 6-6 तास कधी बसलेला दिसला का काम करताना तुम्हाला? कधीच नाही. एवढे जर कलेक्शन येत होतं ना, तर या माणसाला 5 तास लागतात. तुमच्या 20-20, 25-25 एंट्र्या करायला, 30-30 एंट्र्या करायला ना 5 तास लागतात कमीत कमी. एवढ्या वेळ काम येते. प्लस तुम्हाला वितरणाचं पण काम होतं ना, पत्र देणं वगैरे, ते पण काम होते माणसाच्या वाट्याला. आणि शटर कायम टपरीचं कुठं, वर का खाली? त्यामुळं तरी सुद्धा तुम्ही दुश्मन नाही आमची. चुकू शकतो माणूस. टू आर इज ह्युमन, टू फॉरगिव्ह इज डिवाइन. आम्ही क्षमा पण करू शकतो तुम्हाला, पण माफीचा साक्षीदार तुम्हाला व्हावं लागल. व्हावं लागल म्हणजे व्हावं लागल. आणि माफीचा साक्षीदार जर झाले तर खरे जे डाकू आहे, खरे जे दरोडेखोर आहे, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचणार आहे. आम्हाला काही अडचण नाही. आम्ही सगळ्या प्रकारची तुम्हाला आउट ऑफ बॉक्स जाऊन मदत करायला तयार आहे बरं का. आणि मी खूप जबाबदारीने सांगतोय, या माणसाला मदत करायला मी माघार घेणार नाही. कोणत्या नालायकांनी केलंय वाटस का? त्या 2 कानपट्टीत देऊन या, लाज नाही. काय काय मदत करा तुम्ही मला सांगा. पहिले मला पहिली गोष्ट म्हणजे आत्ताच्या आत्ता रजिस्टर खोल रे. झटपट झटपट प्रत्येकाने नाव सांगा आणि रक्कम सांगा. नाव सांगा, रक्कम सांगा, पटापट करा. त्याची अक्कल पटकन चालेल. त्याच्या आधी माझी एक म्हणणं आहे. हा, मी याच्याकडे 2 लाख रुपये दिले, बरोबर. हा म्हणतो मी सुनील देवरे ना त्यांच्याकडे नेऊन दिले. त्याचा सही शिक्का आहे बघा याच्यावर, सुनील देवरेचा. हा शिक्का आहे सर, लॉकर मध्ये असतो बरं का, कोणी मारू शकत नाही. 2 लाखाचा आहे का? एक पुढे 2 लाख, 1 लाख आहे. 1 लाख. हा शिक्का आपलाच आहे ना? नाही, हे विद्या मंदिरचे पोस्ट ऑफिस आहे ना, पोस्टमनचा शिक्का हा कोणी मारू शकत नाही. जो पोस्टमॅन, हा विद्या मंदिरचा शिक्का आहे का? हा. मी बोलतो ना. बोला बोला. हा बोला, थांबा आता तुमचीच केस करू. हा, ह्याच्याबद्दल बोला. सर्वात महत्वाचं म्हणजे असं, तुम्ही सर्व गावकरी मला इथं बोलवलं आणि माझी बाजू ऐकून घ्यायला बोलवलं, हे खूप महत्वाचं आहे. वादविवाद करण्यापेक्षा माझी बाजू ऐकून घेऊन आणि माझ्यासोबत काय काय घडलंय, तुम्ही गावातलेच माणसं आहे, माझं काम तुम्हाला सांगणं पहिली गोष्ट म्हणजे. आणि माझ्याकडून खरंच काही चुका झाल्या असेल ते पण मला इथं मान्य करावंच लागते पहिली गोष्ट. चांगली गोष्ट. ज्या गोष्टी माझ्याकडून खरंच चुका झाल्या, त्या चुका कोणाकडून घडल्या त्यासाठी मला तुमची सर्व लोकांची साथ पाहिजे. आणि खरंच मी जर ज्या ठिकाणी चुकेल नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला वाचवणार आम्ही. पहिलं तर आता तुम्ही भावी सरांनी मला पहिला शब्द दिला काय का नक्कीच मी तुम्हाला पूर्णपणे मदत करेल. पहिलं मी त्यांचा खूप आभार मानतो. तुम्ही ज्या प्रकारे इथं आले सर्वांच्या याच्यावरून, मला माहित नव्हतं तुमचं नाव, इथं तुम्ही आले. या आधी आपलं फक्त फोनवर 2 मिनिटं, परंतु तुम्ही इथे आले माझी बाजू ऐकून घेण्यासाठी आणि सर्व लोकांचं काय मत आहे, त्यांचे काय प्रॉब्लेम झाले, सर्वांचं म्हणणं ऐकणं इथं आले. पहिले तुमचं अभिनंदन. शोधा तो नीच माणूस कोण आहे, शोधा. सराबंद ते मित्रांनो आणि सगळ्या माझ्या आया बहिणी जास्त कोणी बाहेरचे नाही, इथलीच आहे. तर सर्वांना परत एकदा सांगतो आणि काय काय घडतं सर्व क्लिअर सांगतो सरांसमोर ऑन लाईव्ह आहे. पहिली गोष्ट म्हणजे असं, मी पहिलं वारंवार सांगतोय सर्वांना, मी इथला पोस्ट मास्टर असल्यामुळे सर्वांची जबाबदारी माझी ही मी कबूल करतो. पहिली गोष्ट, मी ऑन लाईव्ह आता बोलतोय सर, याच्या आधी मी इथं सर्व बसलेले सर्वांना विचारा, हे जे शब्द बोलतो मी सर्वांना असंच बोललेलो आहे. असंच बोलत होते का? विचारून घ्या सर्वांना, बोलत होते का असं? विचारून घ्या. त्याच्याबद्दल मी काही असं तुम्हाला ऑनलाईन दाखवतो कॅमेरा वेगळा आणि काही बोलतोय असं अजिबात नाही, कारण मी पण ह्याच मातीत आहे. आता दुसरी गोष्ट अशी, प्रत्येकाने माझ्याकडे पैसे दिले, 100% सर्वस्वी जबाबदार मी आहे. अजून एक मी सांगतो, कबूल मी करतो का सर्व जबाबदार कोण आहे? मी आहे. परंतु आता सरांनी सांगितलं की पडद्यामागे काय घटना घडली, आपण उकल केलेली बरी,
आणि उकल केल्यानंतर त्याच्यातून काहीतरी मार्ग निघेल, पहिली गोष्ट सगळी. आता सर्वांनी मी जे काही सांगतोय फक्त काय खरं आणि काय खोटं याच्या नंतरचा उलगडा होईल, पण माझ्या मनात आणि माझ्या आधीची चौकशी झाली या दरम्यान काय घडलं तुम्हाला कोणाला काही माहिती नाही. फक्त ऑन पेपर तुम्ही आले, तुमचं स्टेटमेंट दिलं, तुम्ही सर्वांनी निघून गेले. प्रत्येकाने असंच केलं बरोबर. परंतु कोणी थांबलं का तिथे? अजिबात नाही. प्रत्येकाचं स्टेटमेंट दिलं, तुम्ही निघून गेला. परंतु तुम्ही गेल्यानंतर जी माझी काही चौकशी झाली ती महत्वाची आणि ती मला सांगायची. सांगा सांगा, महत्वाचं म्हणजे जरूर सांगा. आज 22 तारीख आहे. याच्या आधी काय काय घडलं सर्व सारांश मिळालं, सर्वांना सांगतोय. महत्वाचं म्हणजे असं की मी ज्या ज्या लोकांकडनं पैसे घेतले पिंपळगाव पोस्ट ऑफिसमध्ये, आमच्या पोस्ट ऑफिसचा सर असा नियम आहे की ग्रामीण भागात डाकघर असतं, त्या डाकघरामध्ये फक्त आणि फक्त 20,000 पर्यंतच पैसे घ्यायला एवढी करता येते. येते. पहिली गोष्ट सर्वांना सांगतात का? आणि मी भरपूर लोकांना 90% लोकांना सांगितलेले. मी गावातला असल्यामुळे सर्व लोकांचा माझ्यावर पहिल्यापासून विश्वास आहे. साहजिकच विश्वास का? गावातला असल्यामुळे ज्या ज्या लोकांनी मला एफडी करण्यासाठी पैसे दिले मी तर सर्वांना विचारा, फक्त पैसे नाही घेतले मी, सबब फॉर्म भरला, आधार कार्ड, पॅन कार्ड, केवायसी डॉक्युमेंट घेतले. ठीक आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, केवायसी डॉक्युमेंट सर्वांकडनं भरून घेतले. इथं सर्व उपलब्ध आहे सर्वांना. घेतल्यानंतर मला जर माहिती आहे सर की माझ्या बीओला, माझ्या ऑफिसला 20,000च्या वर एफडी करता येत नाही, साहजिकच मी काय करणार सर? ते कॅश, केवायसी डॉक्युमेंट, कागदपत्र फॉरवर्ड करणार आहे. आता माझ्याकडनं इथे एक चुकी झाली, सर्वांकडनं सांगतो. चुकी माझ्याकडनं अशी झाली, सिरियस. सर्वात महत्वाचं म्हणजे असं की मी संबंधित पार्टीला घेऊन विद्या मंदिरला जायचं होतं, ते मी केलं नाही. हे मान्य करतोय, ही चूक झाली. ऑनलाईन सांगतो मी सर्वांना. पण दुसरी बाजू असं आहे, या सर्वांचा माझा विश्वास होता. ही घटना आता 2-3 महिन्यापासून झाली, 4 महिन्यापासून, त्यामुळे सर्व लोकांचा विश्वास उडाला. आणि मान्यच आहे, ही निसर्गाचा नियमच आहे. प्रत्येकाची पैसा आहे, जर समजा कुठेतरी अडकलाय तर साहजिकच त्या लोकांचा विश्वास माझ्यावरती होणार आहे, आणि तो आता आहे, मान्य. परंतु यांची कॅश मी त्या व्यक्तीला संबंधित मास्तराकडे न देता त्या लोकांचा माझ्यावर विश्वास होता, त्यांनी डायरेक्टली माझ्याकडे कॅश आणून दिली. मान्य सर्वांना? विचारू घ्या सर. मी काय केलं? कॅश, संबंधित केवायसी डॉक्युमेंट फॉरवर्ड केली. आता सर्वांना ऑनलाईन फॉरवर्ड केले काय? बाय हँड ऑनलाईन जाऊ शकत नाही, माझ्याकडे फक्त 20,000च लिमिट आहे सर. दुसरी गोष्ट आहे का सर, तिथपर्यंतच सुद्धा ऑनलाईन आहे का? तिथलं ऑनलाईन आहे. 20,000 ऑनलाईन आहे. हो आहे. इथून होतं 20 पर्यंत माझ्याकडे आहे. पुढची गोष्ट अशी, ह्या लोकांनी काय केलं, माझी ती चुकी झाली का मी त्यांना तिथे घेऊन नाही गेलो, पण या लोकांचा माझ्यावर विश्वास असल्याने मी काय केलं, डॉक्युमेंट आणि कॅश पुढे फॉरवर्ड केली. आता काय झालं सर, सर्वात महत्वाचं म्हणजे जे मी पुस्तकं इश्यू केलेले, पहिले परत एकदा सांगतो, हे पुस्तकं काय मी घरात व्यवस्थित बनवलेले नाही, हे पहिले लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट अशी, सरकारी काम आहे, एक जरी पुस्तक गहाळ झालं तर त्याच्यामध्ये स्टॉकला त्याची एंट्री होते. स्टॉक जर तुमच्याकडे एखाद्या ऑफिसला 500 पुस्तकं असतात, त्याच्यामध्ये जर एखादं पुस्तक मी जर एखाद्या आत्याला, एखाद्या मावशीला दिलं, साहजिकच तिथे उरले पुस्तक किती? 499. असं स्टॉक मध्ये संध्याकाळी नोंद असतेच. हे गव्हर्नमेंटचे नियम सर्वांना सांगतो. आता या लोकांनी माझ्यावर पहिला आरोप असा केलाय सर, आरोप आहे सिद्ध व्हायला वेळ लागणार आहे. जशी माझी 40 लाखाची बातमी आपण सर्वांनी दिली, तशीच बातमी, एक चांगली बातमी पण येणार आहे. योगेश तिकडचं निलंबन मागे गेलंय, योगेश त्याच्यातून सुटला, अशी पण न्यूज येणाऱ्या काळामध्ये घडणार आहे. का? कारण मला माहिती मी निर्दोष आहे. आता काय झालं सर, मी ही जी कॅश संबंधित पोस्ट मास्तरांकडे दिली, त्यांनी संबंधित पोस्ट मास्तर म्हणजे परत एकदा सुनील देवरे, एकच सर, सुनील हा त्र्यंबक विद्या मंदिरचा पोस्ट मास्तर. सुनील देवरे, त्र्यंबक विद्या मंदिरचा पोस्ट मास्तर, यांच्याकडे त्यांनी पैसे दिले. आणि योगेश तिवडे यांना अधिकार पिंपळगाव खामच्या पोस्टात, बौला या पोस्टाच्या शाखेचा अधिकार, फक्त 20,000 रुपयापर्यंतची एफडी करण्याचा अधिकार आहे. त्याची ऑनलाईन सिस्टम इथे अवेलेबल आहे. पण 20,000च्या पुढचा सगळा अधिकार हा त्यांच्याकडे नसल्यामुळं, गावकऱ्यांचा विश्वास असल्यामुळं पैसे ते घेऊन जायचे, फॉर्म सगळे व्यवस्थित भरून घ्यायचे. फॉर्म भरून घ्यायचे का सगळ्यांचे? सह्या घ्यायचे का? तर ते सगळे हार्ड डॉक्युमेंट घेऊन हा माणूस त्र्यंबक विद्या मंदिरला जायला
निघायचा इथून आणि बाय हँड त्यांना जमा करायचा. इथपर्यंत त्यांनी ही दिलेली माहिती आहे. त्याच्यानंतर सर आमच्याकडे मी गेल्या 10 वर्षापासून महात्मानगर पोस्ट ऑफिसला पोस्ट म्हणून काम करतो. अच्छा. हे काम करून सर आता पोस्ट ऑफिसमध्ये अशी रिक्वायरमेंट असते, जर एखादा परमनंट माणूस जर कुठे रिटायरमेंट झाला तर त्याच्या जागी डिपार्टमेंटचाच माणूस घेतात, काम करू शकतो पावतीवरती, रिटायर झाल्याच्या जागी. तर मी आता तुम्ही जो मागे एक प्रश्न विचारला की कंटिन्यू ऑफिस बंद हा प्रश्न विचारला, त्याच्यावर माझं उत्तर आहे की सगळ्यांना माहिती आहे मी 10 वर्षापासून महात्मानगर पोस्ट ऑफिसमध्ये काम जातो. माहिती का नाही सर्वांना? विचारून घ्या सर. तिथे मी ॲज अ पोस्ट मास्टर, नाही पोस्टमन म्हणून तिथे पोस्टमन म्हणून तिथे आणि इथं पोस्ट मास्टर. येस. तर मी गेल्या 10 वर्षापासून महात्मानगर पोस्ट ऑफिसला डिलिव्हरीचं काम करत होतो. आता राहिलं तुम्ही जो मागाशी प्रश्न विचारला, आपल्या पिंपळा बाऊलाचं कंटिन्यू ऑफिस बंद होतं. इथे सर्वांना माहिती आहे की इथे टपाल वाटपासाठी एक माणूस आहे, पण तो खातेबाई आहे सर. तो मी माझ्या जबाबदारी कंत्राटी पण नाही, माझ्या जबाबदारीवर लावलेला आहे. माझ्या जबाबदारीवर लावलाय. कंत्राटी पण नाही, खात्यातला पण माणूस नाही. त्याला मी माझ्या पगारातनं काहीतरी पगार देतो आणि तो गेल्या 10-12 वर्षापासून इथं काम करतोय. तिला सर्वजण ओळखता इथे, सर्वजण इथे ओळखतात. आता काय व्हायचं सर, माझं काम डिलिव्हरीचं तिकडे असल्यामुळे मी सकाळी 1 तास या ऑफिसला इथे यायचो. आता तुम्हाला जो मगाशी प्रश्न केला तर तुम्ही जी कॅश असते, कॅश तुमचे केवायसी डॉक्युमेंट घेऊन मी महात्मानगरहून विद्यामंदिरला जायचो. विद्यामंदिरला गेल्यानंतर सर त्या महत्वाच्या वेळेला त्या माणसाला लाज वाटायला पाहिजे राव. विद्यामंदिरला मी गेल्यानंतर त्या लोकांनी माझ्या हस्ताक्षराने, परत एकदा सांगतो, पुस्तकावरती माझं अक्षर आहे, मी मान्य करतोय. त्या लोकांनी काय केलं, जर स्टॉकमध्ये एखादं पुस्तक घेतलं, स्टॉकवरतून माझ्या हाताने पासबुक बनवून घेतलं. आता बनवून घेतल्यानंतर मी 1 किंवा 2 दिवसांनी संबंधित प्रत्येकाला पुस्तकं देऊन टाकलेली. आता याच्यामध्ये काय झालं सर, सर्वात महत्त्वाचं, देऊन टाकले का पुस्तकं तुम्हाला? काय काय मी सांगतो ना सर. मोजून 3-4 लोकांचे किंवा 10 लोकांचे काही पुस्तकं बाकी असतील, पण 90% लोकांचे पुस्तकं दिली. विचारून घ्या सर. थांबा, ज्यांना ज्यांना पुस्तकं मिळाले त्यांनी हातवर करा. तू गप्प राह. कोणाकोणाला पुस्तकं मिळाले? मग तुमच्या पुस्तकांवर एंट्र्या पाहिजे होत्या ना. मग परंतु ज्यावेळेस आम्ही पैसे भरणा केला योगेश तिवडेकडं, त्यावेळेस पुस्तकावरती योगेश तिवडेने एंट्री केलेली आणि त्याची सही पण आणि पोस्टाची मोहर पण लावलेली. परंतु असं आमचं म्हणणं आहे का योगेश तिवडेने तिथं पैसे भरलेले नाही पोस्ट ऑफिसमध्ये. बरं, ठीक. बोला आता. सर्वात महत्वाचं म्हणजे सोमनाथ दावलीने जो माझ्यावर आरोप केलाय ते त्यांचं मत आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे पैसे भरले नाही, हा सर्वात मोठा विषय झाला सर्वांचा. योगेशने पैसे घेतले तुमच्याकडनं आणि भरले नाही. परंतु मी सर्वांना परत एकदा सांगतो, जे पुस्तकं माझ्याकडून बनवून घेतले श्री पोस्ट मास्टर सुनील देवरे यांनी, हे सर्व पुस्तकं सर सुनील देवरे यांच्या स्टॉक मधली पुस्तकं असून त्यांनी माझ्या हस्ताक्षराच्या नावाखाली माझ्याकडून त्यांनी करून घेतला. जेव्हा की तुमचा अधिकारही नव्हता त्या पुस्तकांना हात लावायचा, काही संबंध नसताना माझ्याकडून त्यांनी बनवून घेतलेले पुस्तकं हे मी, खरं ते कर्तव्य त्यांचं होतं, जबाबदारी त्यांची होती. परंतु त्यांनी काय केलं सर, मला अटकवण्यासाठी स्वतःच्या माझ्या हस्ताक्षरामध्ये पुस्तकं बनवून घेतले आणि संबंधित खातेदारांना द्यायला लावले. परंतु हा उघडकीस प्रकार मला आत्ता माहीत झाला सर, की ज्या दिवशी माझे भाऊ अरुण गीते, अरुण गीते त्यांचं पुस्तक बंद करण्यासाठी ते माझ्याकडे आले, संबंधित चौकशीसाठी ते महात्मानगरला गेले, त्याच्यानंतर ते GPO ला गेले. तेव्हा हा सर्व प्रकार माझ्या लक्षात आला. ते मला भेटले पण, त्यानंतर आम्ही ही चौकशी चालू केली. हे बरोबर आहे का? ऐका ना, पुढे पटकन पुढे या, फाटकन. 1 लाखाच्या 2 FD करेल सर. मी माझ्या नावाने, बहिणीच्या पत्नीच्या नावावर 1 वर्षासाठी फिक्स केले होते 1 लाख रुपये. त्याची मुदत संपली सर 11/12/2023 ला. मी ते काढण्यासाठी याच्याकडे दिले. हा म्हण उद्या परवा देतो. मला अर्जंट लागतं म्हणून मी विद्यामंदिरला गेलो सर. ते म्हणे या कोणत्याच प्रकारचं अकाउंट बिकाउंट काहीच नाही तुमचं तिथं, हे सगळं डुप्लिकेट आहे. म्हणलो याच्यावर सही शिक्का कसं काय? पोस्टमनचा सही शिक्का म्हणजे सर पैसे बाजूला ठेवल्या जातात, तो शिक्का तिजोरीत ठेवल्या जातात. 23 डिसेंबरला फुटलंय भांड. हो, 11/12/2023 ला. 11/12 ला.
11 डिसेंबर. म्हणलो हा शिक्का मारला पुढे रस्त्यावर पडला होता का शिक्का योगेश? हा. ते म्हणे योगेशनं मारला असं म्हणलो, हा शिक्का योगेश मारू शकत नाही. तो तुमच्याकडेच असतो ना. हा, तो 2 लाख रक्कम असल्यामुळं शिक्का तुमच्याकडेच येतो. नाही सर, हा पोस्टमनचा शिक्का आहे ना, पोस्ट मास्टरचा, तो तिजोरीत ठेवला राहतो. तो कोणी मारल्या जाऊ शकत नाही. तो अरे हो, पण म्हणजे देवरेच्या तिजोरीत ना. हा, तिजोरीत ठेवला. मी त्यांना कॉल केला त्या दिवशी, त्यांनी डायरेक्ट माझा नंबर ब्लॅकलिस्टला टाकला. नाही तर आता सुद्धा तुमच्या कोणी देवरेनी? हा, आता सुद्धा तुम्हाला फोन लावतो ब्लॅकलिस्टला नाही बघा. लावा लगेच. हे बघा. हा, लावा देवरेचा नंबर. देवरेचा नंबर सेव्ह कर रे, मला दे. त्यांनी माझं नाव ऐकलं ना, लगेच नंबर ब्लॅकलिस्टला टाकून दिलाय सर. तुमच्या देखत फोन लावतो लगेच ब्लॅकलिस्टला. या बघा सर, नंबर सांगा. स्पीकर टाकला का? हो. आवाज द्या, आवाज द्या. ऐकलं ना सर. हा कोणाचा नंबर होता? सुनील देवरे सर, विद्यानगर पोस्ट ऑफिस. नंबर वाचा. सुनील देवरे, त्र्यंबक विद्या मंदिर, पोस्ट मास्टर. हो. सुनील देवरे. 99 22 21 37 54. 99 22 21 37 54. हो. हा सुनील देवरे, पोस्ट मास्टर, त्र्यंबक विद्या मंदिर यांचा नंबर आहे. हो. ज्याला तुम्ही डिसेंबरच्या त्यांना म्हणजे 11 तारखेला म्हणजे 12 तारखेला मी चौकशी करण्यासाठी कॉल केला. तर तेव्हापासून ब्लॅकलिस्टला माझं टाकलेलं. नाव ऐकलं ना, अरुण गीते गीत्यांचं हे, डायरेक्ट ब्लॅकलिस्टला नंबर टाकला. वाटलं सर परत एकदा तुमच्या कॉल करतो मी त्यांना. नाही सिद्ध झालं ते आता. दुसऱ्या ह्याच्यावरून कॉल करा. दुसऱ्या ह्याच्यावरून कॉल करा. सर तो माझा पण फोन उचलत नाही मताचं म्हणजे असं आहे. नाही. ते सुनील देवरे सर माझा पण फोन उचलत नाही केव्हापासून? त्या दिवसापासून सर. म्हणजे ज्या दिवशी भांड फुटलं त्या दिवसापासून माणूस माझ्याकडे आला, मी संबंधित पोस्ट मास्टरला फोन केला. त्या दिवसापासून माझा आणि भाऊंचा नंबर ब्लॅकलिस्टला टाकलेला आहे. हा चला. हा सुनील देवरेंचा नंबर आहे. 99 22 21 37 54. सुनील देवरे, त्र्यंबक विद्या मंदिर, पोस्ट मास्टर. आणि या पोस्टाच्या अंतर्गत येतं पिंपळगाव बहुला पोस्ट खातं. आणि पिंपळगाव बहुल्याला 20,000 एफडी होऊ शकते. त्याच्या पुढची एफडी होते मात्र त्र्यंबक विद्या मंदिर पोस्टाच्या कार्यालयात. आणि त्याचे पोस्ट मास्टर आहेत सुनील देवरे. त्यांना आम्ही आता कॉल केला, ते फोनही उचलत नाहीयेत. हा आहे पोस्ट घोटाळा पिंपळगाव बहुला इथला. तर सर्वांनी बघितलं, तितक्यातच पोस्ट मास्टर यांनी फोन उचलला की नाही. अशीच सर सर्वांची फसवणूक. माझी पहिली फसवणूक झाली सर. ऐका, सर्वांनी ऐकून घ्या, परत एकदा सांगतोय. ज्या प्रकारे तुम्ही सर्वांची फसवणूक झाली माझ्याकडनं, तशी माझी फसवणूक संबंधित अधिकाऱ्याकडनं झाली. संबंधित नाही. सुनील देवरे सर, सुनील देवरे, पद काय? पोस्ट मास्टर विद्या मंदिर यांच्याकडनं, त्र्यंबक विद्या मंदिर यांची माझ्याकडनं ज्या प्रकारे माझी जशी तुमच्याकडनं फसवणूक झाली तुमची सर्व लोकांची, त्याच प्रकारे माझी फसवणूक संबंधित अधिकारी म्हणजे सुनील देवरे यांनी माझी पूर्णपणे फसवणूक केली. आणि हे तुम्हाला 11 डिसेंबर 2023 ला कळलं. ज्या दिवशी माझे भाऊ माझ्याकडे चौकशीसाठी आले, मी त्यांना सांगितलं 2 दिवसात आपलं अकाउंट बंद होऊन जाईल. मी त्या दिवशी इथे भेटलो नाही त्यांना. त्यांनी 2 ऑफिसला चौकशी केली. त्या दिवशी आम्हाला दोघांना पण ही गोष्ट माहीत झाली. आणि त्याच्यानंतर संपूर्ण हे खरं आहे का? हो, मी चौकशी केली. हा नव्हता भेटला विद्या मंदिरात. तिथं गेल्या मी जागेवर त्यांना भेटलो नाही भाऊंना. तर भाऊंना मी डायरेक्ट विद्या मंदिरात जायला लावलं. फोनवरच सांगून टाकलं, विचारून घ्या सर. इथं नका थांबू, तुम्ही त्र्यंबकला जा. मी इथे नाही असं तर त्र्यंबक क्लोज करून घ्या ना. असंच झालं का? हो. मग याच्यावरनं तुम्हाला प्राथमिक दृष्ट्या असं वाटतं का की याच्यात योगेश तिवडे तुमच्या केसमध्ये प्रथम दर्शनी असं मनाला वाटतं का की योगेश तिवडे याच्यात दोषी नाही? आता सर 50-50 आहे. 50-50 आहे. ओके, नक्की बघा सर्वांना ठीक आहे. बरोबर आहे. तुम्ही मनाला लावून घेऊ नका. ते आपण आहे ना खुलासा करू राहिलो आपण. मला सर्वांना सांगायचंय, मी तेच बोललो मागायची. मला हेच बोलायचं सर्वांना. तुम्ही मध्ये बोलायचं नाही जोपर्यंत मी सांगत नाही. मी परत मग एकदा बोललो की माझ्या गावातले माणसं आहे. बरोबर. आज ना उद्या मला इथंच मरण आहे.
इथंच मरायचं, यांच्या ह्याच मातीमध्ये मरायचं आहे. बरोबर. मी सर्वांना परत एकदा सांगतो, ज्या ज्या प्रकारे माझ्यावरती आरोप झाले, हे आरोप प्रत्येकाला समजतील की त्याच्यामध्ये मी किती दोषी आहे. फक्त पूर्णपणे चौकशी होत्या आणि तुम्ही फक्त मला अशी साथ दिली तशी साथ द्या. आम्ही शब्द देतो, शेवटपर्यंत आम्ही साथ देणार. बरोबर आहे का? देता का शब्द? का भावे बळजबरी करू राहिला तुम्हाला? हा ठीक आहे सर ऐका ना हा. सर, आम्ही ना परवा दिवशी तुम्हाला कॉल केला तेव्हा तुम्ही 2 वाजता येता म्हणा. हा हे सर्व पोस्ट ऑफिसला गेले. ऐका. ते साहेब कोणते तिथले ते मालकर सर, मालकर सर, त्यांनी आम्हाला काय प्रत्युत्तर द्यावं म्हणून तुम्हाला अक्कल नसावं का बाबा, तुम्हाला पैसे चौकशी करण्याचं काम नाही का तुमचं बाबा. सर म्हणलं आम्ही वर्षासाठी फिक्स केलं का दररोज जाऊन चेक करणार का पोस्ट ऑफिसला? ते आम्हाला म्हणून त्याच्या इस्टेट नाही पण आता फक्त आपण मधुकर नाव आहे तुमचं, नाही गीते अरुण गीते अरुण गीतेंच्या बाबतीत आपण चौकशी करायचा जर प्रयत्न केला तर अरुण गीतेंना शिक्का 1 लाखाची एक पावती, 1 लाखाची दुसरी पावती, व्यवस्थित शिक्का दिलेला आहे म्हटल्यावर अजून गीतेंकडनं काय अपेक्षा करायची? नक्की बरोबर सर. बरोबर का नाही? हा बोला. हा ते साहेब लोक तिथले काय म्हणत यांना म्हणत त्याच्या घराची जमिनीचे पेपर आम्हाला आणून द्या. म्हणजे आमची काय गरज आहे, आम्ही कशाला आणून द्यायचे? आम्ही पोस्टात पैसे टाकले, त्याला व्याजाने दिले प्रायव्हेट म्हणून. ते साहेब लोकांना बोलले ते पाहिजे ना, ते म्हणते तुम्ही आणून द्या त्याच्या इस्टेटीचे पेपर आम्हाला. त्यांचं काय नाव होतं असं म्हणणारे? काय रे लोणारे वाणी साहेबांच्या बाहेर बसावे. वाणी साहेब नाव नाही, तिला प्लेट नव्हती. अरुण भाऊनी जो आता विषय घेतलाय सर्वात महत्वाचा म्हणजे चौकशी चालू असताना कोणत्याही अधिकाऱ्याला संबंधित खातेदाराला असं बोलण्याचा अधिकारच नाही. कारण प्रत्येकाची ठेव ही पोस्टात जमा आहे. हो, सर्वांनी विश्वासाने पोस्टामध्ये पैसे ठेवलेले होते आणि मी जबाबदार व्यक्ती असल्यामुळे संबंधित सर्व लोक माझ्याकडे येतात. सर्वांना विचारा, मी जे आता बोलतोय तेच सर्वांना मी सांगितलेलं पण होतं. परंतु मी परत एकदा सांगतो, संबंधित जे अधिकारी आहेत जर कोणत्याही खातेदाराला जर अशी वर्तणूकमध्ये काही कोणते अपशब्द बोलले त्यांनी लगेच तक्रार करायला पाहिजे. पोलीस स्टेशनला म्हणा किंवा संबंधित जे वरिष्ठ लोक आहेत त्यांच्याकडे करावी. त्यांचे वरिष्ठ कोण आहे हो? मालकरांचे वरिष्ठ कोण आहे? जीपीओ मधील सर सर्वात महत्वाचे आमचे एसएसपी साहेब आहेत वाणी सर. वाणी सरांचं फर्स्ट नेम काय? वरिष्ठ लोकांचे सर्व लोकांचे नाव माहिती नाही सर मला, पण वाणींचं नाव काय फर्स्ट नेम? जसं तुमचं योगेश आहे तसं त्यांचं काय? नाही सर, नाव नाही माहिती सर, फक्त माहिती आम्हाला वाणी माहिती आहे. वाणी सर म्हणून त्यांना ओळखलं जातं. परंतु मी वाणी सरांना पण एक रिक्वेस्ट करतो सर की जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत संबंधित खातेदारांशी असं बोलू नये. वर्तन जे केलं, जे आमच्या अरुण भाऊंशी केलं किंवा काही खातेदारांशी केलं, हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण ही सर्वांची ठेव आहे, प्रत्येकाचा 1-1 रुपया महत्वाचा आहे सर. तर त्या लोकांचा पूर्णपणे त्यांच्या मोबदला प्रत्येकाला गेला पाहिजे, ही पहिल्यापासून सर माझी भूमिका आहे. सर्वात महत्वाचं मी परत एकदा सर्वांना सांगतो की प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याचं काम मी करणार आहे, कारण मी गावातला माणूस आहे सर. बरोबर. आणि मी जसं तुम्ही मला साथ देशाल त्याचप्रमाणे मी सर्वांना सांगतो एकदा, देशाल नाही मी आज मध्यस्थ आहे. मी तुम्हाला खात्री देतो इथला प्रत्येक माणूस यांना साथ देणार आहे. जोपर्यंत प्रकरणाची उकल होत नाही ना, नक्कीच आम्ही तुम्हाला शेवटपर्यंत साथ देणार. एकदम निश्चिंत राहा तुम्ही. खूप बरं वाटलं सर तुम्ही असं बोलल्यामुळे. आणि जसं आतापर्यंत मला साथ दिली, 1-2 महिन्यामध्ये शेवटपर्यंत साथ देणार आहे, चिंताच करायची नाही. नक्की भावे सर, तुम्ही आता जे मला बोलले अशीच साथ मला सर्वांनी द्या आणि नक्की आपण याचा उलगडा व्यवस्थित करूया. आणि प्रत्येकाची अमाऊंट जसजशी आपल्या टीव्हीत मध्ये जमा केलेली आहे ती प्रत्येकाला भेटल, हा मी पूर्णपणे सर्वांना विश्वास देतोय. परत एकदा सांगतोय, मला भावे सरांनी इथं बोलवलं, मला माहिती पण होतं भावे सर इथे आले, परंतु भावे सरांचं मी खूप नाव ऐकलंय की ते जो माणूस चुकलाय त्याच्या पाठीमागं कधीच उभे राहत नाही, सर्वात महत्वाचं म्हणजे. आणि सत्य ते बाहेर काढताच, एवढी मला त्यांच्यावर विश्वास आहे. आणि माझ्या मागे ज्या काही गोष्टी चुकीच्या घडल्या, ज्या लोकांनी मला अडकवण्याचा प्रयत्न केलाय, आजही सर तुम्हाला मी सर्व ऑनलाईन सांगतोय की ह्या लोकांनी माझ्यावरती गेल्या महिन्याभरात 40 लाखाचा फ्रॉड ठेवलाय. परंतु मी सर्वांना सांगतोय की 40 लाख ही मोठी अमाऊंट आहे, परंतु आरोपी तुम्ही मला म्हणताय, हे आरोप फक्त कुठपर्यंत राहतील, जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत. एकदा जर याचा पूर्णपणे उलगडा झाला तर सर्वांना समजल. जसं तुम्ही मला माझ्यावरती 40 लाखाचा खरंच आरोप केलाय, तो योगेश तिवडे किती आरोप आहे आणि योगेश तिवडे किती दोषी आहे. आज मला तुम्ही इथं बोलवलं, भावी सर्वांसमोर मी एकदा परत एकदा सर्वांना सांगतो. हे बघा, मी अजून छातीने एक शब्द देतो तुम्हाला. बोला सर. हा विषय जर 40 लाखाचा असेल ना, आणि या 40 लाखामध्ये तुम्ही निर्दोष जर सापडले ना, नक्की सर, तर हे सगळे लोक आणि मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू. आणि तुम्हाला जो काळा डाग लागला ना, तो धुवायला आम्ही सगळे येऊ. नक्की सर. काळजीच करू नका.
बरोबर. हा बोला. साहजिकच तुम्ही आता जे बोलले, हा जो शब्द दिलाय मला आणि तुमचा शब्द म्हणजे आणि आम्ही पण ऑनलाईन दिलाय शब्द, हा शब्द बरोबर का नाही? हा शब्द आपण पण ऑनलाईन दिलाय, काहीच अडचण नाही. हा तुमचा शब्द म्हणजे काय दगडावरची रेघ आहे सर. आणि असंच मला सहकार्य थोडे दिवस करा. थोडे दिवस नाही, परत सांगतो, शेवटपर्यंत आम्ही तुम्हाला सहकार्य करणार आहे. कारण अशा पद्धतीचा भ्रष्टाचार हा मुळासकट जर उपटून काढायचा असेल आणि हे देशद्रोही जर पकडायचे असतील, अहो गीते गप्प बसा ना, तर हे सगळ्यांना जर पकडायचं असेल तर एकमेकाच्या साथीनं पुढे जावं लागेल आणि आम्ही तयार आहोत, आम्हाला काय अडचण नाही. सर मला एक विचारायचं आहे. हा ठीक आहे. बघा तुम्हाला स्पष्ट सांगून टाकतो, हे प्रकरण खूप कॉम्प्लिकेटेड आहे. तुम्ही आमच्या भरोशावर राहू नका. पहिल्यांदा आम्हाला हा प्रश्न सोडवावा लागेल. याच्यातला खरा चोर कोण आहे तो शोधावा लागेल. यांचं आहे पुस्तक तुमच्याकडे? गायकवाड ताईंनी पुस्तकं सर्वांची मी जमा केली होती सर. जसं आता हा चौकशीचा जो आमच्याकडे लेटर आलं की ह्या भाऊंचा असा प्रॉब्लेम झालाय, तर आमच्याकडे सर्वांचं पुस्तकं जमा करण्याचे आदेश आले होते. हा, त्यावेळेस मी सर्वांचे पुस्तकं जमा केलेले होते. सर्वांना विचारून घ्या एकदा. जमा केले होते का? सर्वांचे पुस्तकं जमा केले होते. सर्वांचे केलेले होते. हा हा, खरंच एवढे पैसे जर मी फ्रॉड जर केले तर माझ्या आदेश काय परिस्थिती माझ्या घरात गेल्या आणि सर आपला घडलेलं आहे सोबत आणि माझ्यासोबत सुद्धा 3 वर्ष माझ्या नाही ना, पण एक 8 वर्षाची केस आहे ना इथं. 8 वर्षाची केस कोणाची येत का? सुकन्या योजना. त्यांच्या सुकन्याचे 8 वर्षापासून आहे ना. तर तो प्रकार पण प्रकार म्हणतात. हा, सुकन्याची जबाबदारी तुमची होती ना? पण सुकन्या, आरडी आणि एसबी खाते आपल्याकडे सर 20,000 पर्यंत चालतात सर. सुकन्या पूर्ण जबाबदारी तुमची. एफडी पण चालते सर आपल्याकडे, पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 20,000 वर आपल्याकडे होत नाही. पण यांचा 4,000 रुपये महिना होता ना सुकन्या. हो बरोबर. मग त्याची जबाबदारी कोणाची? तुमचीच आहे ना. हो, सर. मग ते पण पैसे गायब आहे. हो नक्कीच तसंच झालंय सर सर्व. काय झालंय सर सर्वात मोठं सांगतो, मी जर शिक्का मारलेला आहे माझ्या तुमची, परंतु शिक्का मारल्यानंतर मी जर डिपॉझिट स्लिप घेऊन जर संबंधित पोस्ट मास्तरांकडे दिले का? हा, त्या केव्हापासून? गेल्या 1 वर्षापासून त्यांची 1 वर्षापासून कोण आहे? मॅडम सर्वांना सांगतोय की या सर्व प्रकरणामध्ये सुनील देवरेच मेन आरोपी आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे, आणि त्याला आमचे काही मतभेद असतील वैचारिक किंवा ऑफिशियल असा कसं साठ करायचा प्रयत्न करायचा. आणि मी सर्वांना एकदा सांगतो, प्रत्येक जातीचे माणसं इथं सांगतो मी ऑन कॅमेरा, त्या व्यक्तींनी आमचे जे मतभेद आहेत ते तर आहेत. दुसरी गोष्ट अशी, मी माझी जात खालची असल्यामुळे माझी चौकशी ते सुद्धा मला, त्यामुळे मी तुम्हाला परत एकदा सांगतो की साथ द्या. पोस्ट ऑफिस देणार म्हणजे देणार. बिलकुल. हा, मला जाता येत नाही म्हणून मी गावातल्या पोस्टक मध्ये 1 लाख रुपये दिलो. पावती कुरकुरे पिंपळगाव बाऊला राहणार. पॅरालिसिस झालेला आहे तुम्हाला. मला तर मग जाता येत नाही म्हणून मी पिंपळगाव बाऊला तुमचं याच्या
सारखंच आहे. मला शिक्का नाही याच्यावर फक्त लोक नाही त्याच दिवशी हा अजून त्यांचं पर्यंत माझ्या प्रत्येक बांधवांना खातेदारात प्रत्येक बांधव देण्यास पोस्ट ऑफिस बांधील आहे आणि चालू आहे सर. बरोबर. तर आता पिंपळाचा पोस्ट विश्वास राहिला नाही. त्या डोक्याला कोणी सुद्धा पिंपळा लेडीजचे पैसे मजूर महिन्याला वाचा रे. जे देवरे सर आहे सर त्यांनी ओरिजिनल पुस्तक सुनील देवरे नाही बरं सर. दुसऱ्या देवऱ्यांचं चौकशी द्या आणि दुसरे मनीष देवरे सर आहे. मनीष देवरे. ओरिजिनल पुस्तक जमा करून त्यांचा शिक्का मी ओरिजिनल पुस्तक जमा करतो. पुरावा आहे आता ओरिजिनल होते ते त्यांनी जमा मूळ पुस्तक रोड ठीक आहे हरकत नाही. आज मी होते ते पुस्तक ते हा आता पोस्ट हा
मध्ये पाहिलंय. त्यावेळेस सुनील देवरे सर 60,000 खाल्ली. अच्छा. तिची सक्का भाचा त्यांच्याशी मी बोललो यावर आणि तिला मी न्याय मिळून माझ्याकडे आमच्याकडे अशी उत्तरं दिली की मी या व्यक्तीला पैसे दिले काउंटर. त्यांनी कॉल केला त्यांना ते म्हणे मी त्या आजींना 60,000 रुपये दिले. मंदिरच्या पोस्ट ऑफिसला त्यांना 60,000 दिले. मनीष देवरेंनी 60,000 रुपये दिले. हा असं सांगितलं. त्या आमच्या ते लावला होता स्पीकर होता. नाही पण हे ह्याच्यात भांड फुटलेलं आहे ना कोरोनामध्ये चौकशी झाली ना सर. त्याच्यात कळलंय. मी माझ्या आत्याला विचारलं तर आत्या मला नाही दिलंय का सांगितलंय. म्हणजे सर ही बाई घ्या ना. काळजीच करा. पहिले पोस्ट मास्टर सुनील देवरे यांनी सांगितलंय. म्हणजे असे जे महात्मा नगर ऑफिसला आहेत काय पोस्ट ऑफिस कार्य जर मला दिले सर हा कोणत्या भाऊनी हा तुझा लिवेल ना. म्हणजे जर समजा तर मी जर दोषी आहे मग म्हणा काय अनपड आहे दिले बुवा केलं दुसरं काही. मला अजून पुस्तक भेटलेलं नाही. मग मला ते विचारायला गेलो ते म्हणते तुझ्याकडे काहीच नाही तर तुझा अर्ज घेऊ शकत नाही म्हणे. तक्रार घेऊ शकत परिस्थिती आहे जशी 2
काय ना आणि सुप्रीम काय केलं? त्या प्रकारे त्यांना काउंटर दिल्यानंतर त्यांना अच्छा, त्यांची रक्कम आहे ना 2 पासबुक सर 5-5 लाख आणि त्यांनी देवरेला डायरेक्ट दिले का पैसे? काल सर ते तिथे आले आमच्या ऑफिसला. हा त्यांना चालू ओके. हा हा त्यावेळेस त्यामध्ये पैसे भरलेले हा त्याच्याबद्दल काही खुलासा करा. दोन्ही असं विचारलं परत एकदा सांगतो सर, मग मी तर पोस्टाचा कर्मचारी आहे, जबाबदारी मीच घ्या सर्वांचे माझ्या थ्रूच तुम्हाला मी सर्वांची ठेव माझ्याकडे जमा केलेली होती. परत एकदा सांगतो सुकन्या झालेले आहे ना योगेश? हा. 8 वर्ष हे तू मारलेले शिक्के? त्याच्या बरोबर काढलेले, पण हे नंतर त्या पण हे तिसरं पुस्तक आहे का? वो 3 नातीची 3 पुस्तकं काढलेली. 4 लाख रुपये 16 त्रिक 48 का? त्यावर त्याने 32 आणि हे 4 लाख चौथं पण त्याच्याकडे विमल बोडके. योगेश स्टुडिओने दाखवतो त्यांच्या हे बरोबर आहे. माझ्या मला वाटतं परत त्याचं पण काहीच जरा
काय स्वतः तो एकच हम्म. हे बघा अशी काय सांगतो सर्वांनी माझ्याकडे जबाबदार मीच राहणार आहे हम्म. हे तर सर्वांना मान्य आहे. म्हणून नाही का? परत एक तुम्ही माझ्यासोबत राहणार आहे साथ जरी नाही दिली ना जितेंद्र भावे शेवट फक्त याच्यामध्ये एवढंच काय झालं? त्या पूर्ण शेवट प्रत्येक आहे म्हणून. नाही, फर्स्ट अटेम्प्ट पावती असते. अच्छा. काय ते? तो मान्य आहे. काय शब्द म्हणतो हा गाव ना ही मी मला ज्या याच्या आपल्या एवढ्या लोकांची फसवणूक झाली, माझ्या पिरियड फसवणूक झाली त्या दिवसापासून सर अक्षरशः सांगतो मी या प्रकरणाचा पूर्णपणे उलगडा करण्याचा प्रयत्न करतो. वैयक्तिक मी सुद्धा चौकशी अधिकारी एवढी गॅरंटी. हा सर बरं आता पोस्ट तू उद्या फ्री झाला त्या गुरुकडे मी तुला घेऊन जाईन. सर माझ्याकडे फक्त LIC चं पुस्तक योग्य हा काय नक्की सर यांचं एक काल आपल्या ऑफिसला पण आलं त्या चौकशी अधिकारी सर त्यांनी सांगितलं त्या एक मिनिट प्लीज चौकशी अधिकारी त्यांनी मला 6 महिन्यापासून एक दाखला भेटतो चालणार आहे का कागद बोललो त्या पुस्तकावरची तो मदत करेल. मी सर्वांना मदत हा. करणार एवढी अमाऊंट आहे ना फक्त एक सांगतो जेवढे ज्यावेळेस आम्ही FIR पोलीस स्टेशनला अर्ज दिला तर त्यावेळेस तो काय 1 रुपया भेटला बोलले ना ज्या ज्या लोकांनी कंपनी भेटणार नाही तुमचा मान सर आणि कंप्लीट करणारच का एवढी मोठी अमाऊंट होती सर परंतु मी माझा असा आहे
ठीक आहे, काय हरकत नाही.